नमस्कार. मी शिल्पा डेली रुटीन टिप्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज माझा दुसरा गुरुवार आहे. मी पहिल्या गुरुवारमध्ये सांगितलं तर पूजा कशी मांडायची काय. आता मी ह्या गुरुवारी सांगत आहे माळचा जप कसा करायचा. तर हे पहा, मी दुसऱ्या गुरुवारी इथं पण फूल ठेवलं, नारळ ठेवलं, देवाला गुळ आणि शेंगदाणे ठेवले. तुमच्या घरात जे तुम्ही अवेलेबल असेल प्रसाद ते ठेवू शकता. इथे मी देवाला फूल वाहिले आहे, पाणी ठेवलं आहे, देव महाराजांना प्रसाद आणि पाणी. इथे माळ ठेवली आहे, सारामृत आहे. तर आता हे मी माळीचं जप कसं करायचं हे सांगणार आहे. तर तुम्ही हे माळीचं जप 3 वेळेस करू शकता किंवा 108 वेळेस करू शकता. तुम्हाला जसं म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा असेल तसं करू शकता. पण एवढं आहे, माळीचं जप करताना ओम स्वामी समर्थ बोलू शकता किंवा ओम श्री स्वामी समर्थ असं बोलू शकता. आणि 108 वेळेस माळ ही जप करून घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी की माळीचं जेव्हा बी तुम्ही जप करताल तर ही माळ जमिनीला टेकून देऊ नका. आपल्या 5 बोटाच्या हाताने असं जप तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला मी दाखवत आहे. जसं आता हे बघा, तर असं जेव्हा पण तुम्ही करसाल ते अशी माळीचा जप असं तुम्ही या हाताने असं करू शकता की असं असं करून तर तुम्ही माळीची अशी जप करून घ्या. आणि तुम्हाला जसं तुम्हाला वाटेल की ओम स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ असं 108 वेळेस तुम्ही माळीचा जप करू शकता. तर तुम्हाला ही माझी दुसऱ्या गुरुवारची पूजा कशी वाटली आणि माळीचं मी जे सांगितलं जपाचं ते कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा. शिल्पा डेली रुटीन टिप्सला लाईक करा.